आपण कुठलंही पुस्तक वाचतो, त्या पुस्तकाच्या आधी एक प्रस्तावना असते बघा. त्या प्रस्तावनेमध्ये काय असतं, एक ते पुस्तक कशाबद्दल आहे त्याचा थोडक्यात एक परिचय असतो, एक इंट्रोडक्शन असतं. तर आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते सुद्धा एक लिव्हिंग डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो, ते एक पुस्तकाच्याच स्वरूपात आहे. ह्या कॉन्स्टिट्यूशनच्या सुरुवातीला सुद्धा एक प्रस्तावना जी आहे ती दिलेली आहे आणि ती प्रस्तावना म्हणजेच प्रिॲम्बल. हॅलो एव्हरीवन, आय एम ॲडव्होकेट अस्मिता रुपवते आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण प्रिॲम्बल जे आहे त्याबद्दलचं महत्त्व, त्याचे कॉन्टेंट्स, त्याचा ऑब्जेक्ट आणि त्यात कुठला अमेंडमेंट झाला आहे आणि ज्युडिशरीनं वेळोवेळी प्रिॲम्बल कशा पद्धतीनं इंटरप्रेट केलेलं आहे हे समजून घेऊया. सो लेट अस स्टार्ट विथ इंट्रोडक्शन, कारण तुम्हाला उत्तरामध्ये म्हणजे तुमचं उत्तर जे आहे परीक्षेमध्ये तुम्ही लिहिणार ते तुम्हाला इंट्रोडक्शनपासूनच स्टार्ट करायचं असतं. आता प्रिॲम्बल काय आहे? प्रिॲम्बल हा एक इंट्रोडक्टरी आणि डिक्लेरेटरी पार्ट आहे. कसला? आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा. मग इंट्रोडक्टरी आणि डिक्लेरेटरी पार्ट आहे म्हणजे याच्यात काय आहे नेमकं, तर यात फंडामेंटल फिलॉसॉफी, गायडिंग प्रिन्सिपल्स आणि अल्टिमेट ऑब्जेक्टिव्स जे आहे ते दिलेले आहेत. कसले? तर आपल्या भारतीय संविधानाचे म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशनची एक फंडामेंटल फिलॉसॉफी काय आहे, की कुठल्या फिलॉसॉफीवर आधारित हे आपलं संविधान आहे, त्याचे गायडिंग प्रिन्सिपल्स काय आहे, कोणत्या तत्वांवर म्हणजे कोणते तत्त्व जे आहे ते गाईड करतात आणि अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे. तर हे जे आहे आपल्याला कुठे सापडतं, हे प्रिॲम्बलमध्ये दिलेलं आहे. काय की एक इंट्रोडक्टरी आणि डिक्लेरेटरी पार्ट आहे ज्याच्यामध्ये फंडामेंटल फिलॉसॉफी, गायडिंग प्रिन्सिपल्स आणि अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपल्याला सापडतात. कसले? संविधानाचे. इज इट मेअर अ ऑर्नामेंटल प्रिफेस? नो, ॲब्सोल्युटली नॉट. हे फक्त एक ऑर्नामेंटल प्रिफेस म्हणजे एक प्रिफेस द्यायचा म्हणून दिला असं काही आहे का? नावाखातीर, एक सजावटी खातीर असं नाही आहे. इट इज अ कन्साइज स्टेटमेंट ऑफ द आयडियल्स अँड ॲस्पिरेशन्स दॅट द फ्रेमर्स सॉट टू अचीव थ्रू द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. हे काय आहे? एक कन्साइज स्टेटमेंट आहे. कशाबद्दल? जे आयडियल्स होते, जे ॲस्पिरेशन्स होते, कुणाचे? कॉन्स्टिट्यूशनचे फ्रेमर्स जे होते ना कॉन्स्टिट्यूशनचे, तर त्यांना नेमकं कॉन्स्टिट्यूशन थ्रू काय अचीव करायचं होतं, तर त्याबद्दलचं स्टेटमेंट जे आहे आपल्याला प्रिॲम्बलमध्ये आढळतं. इज इट एन्फोर्सिएबल इन नेचर? तसं तर नाही आहे, पण जरी हे एन्फोर्सिएबल नेचरचं नसेल तरीसुद्धा इंटरप्रिटेशन करत असताना कॉन्स्टिट्यूशनचं हे फार एक महत्त्वाची अशी भूमिका पार पडतं. कोर्टाला जे आहे आपला कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सचा स्पिरिट, स्कोप आणि पर्पज समजण्याकरता प्रिॲम्बलचा मोठा उपयोग जो आहे तो होतो आणि आपण ते केशवानंद भारती ह्या केसमध्ये पाहिलेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकर जे आहे, बाबासाहेबांनी याला काय म्हटलेलं आहे प्रिॲम्बलला, तर बाबासाहेब म्हणतात की प्रिॲम्बल जे आहे ते आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं एक आयडेंटिटी कार्ड आहे. बघा, आयडेंटिटी कार्डवरनं आपल्याला समजतं ना त्या व्यक्तीबद्दल की तो कोण आहे, कुठे काम करतो किंवा कुठला विद्यार्थी आहे वगैरे वगैरे. तर त्या प्रकारचंच आयडेंटिटी कार्ड जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं जर आपण पाहायचं म्हटलं तर ते आहे प्रिॲम्बल. का? कारण त्यातनं पॉलिटिकल आयडिओलॉजी जी आहे, त्यानंतर मोरल विजन जे आहे आणि सोशल कमिटमेंट अंडरलाईंग दी एंटायर डॉक्युमेंट हे रिफ्लेक्ट होतं. The Supreme Court has consistently recognized that the preamble embodies the basic political philosophy of the Indian Constitution and serves as a guiding light for constitutional interpretation. तर सुप्रीम कोर्टानं वेळोवेळी जे आहे ही गोष्ट जी आहे अंडरलाईन केलेली आहे, रेकग्नाईज केलेली आहे. काय? की प्रिॲम्बल जे आहे, प्रिॲम्बलमध्ये आपली बेसिक पॉलिटिकल फिलॉसॉफी जी आहे ती आपल्याला आढळते आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेमकं कशा पद्धतीचं आहे हे समजून घेण्याकरता एक गायडिंग लाईट जे आहे हे ठरतं. आता हे जे प्रिॲम्बल आहे ॲक्च्युली हे कुठून आलेलं माहिती आहे, तर जवाहरलाल नेहरू जे आहे त्यांचं ऑब्जेक्टिव्ज रिझॉल्युशन जे होतं, जे त्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये 13 डिसेंबर 1946 मूव्ह केलं होतं आणि जे अडॉप्ट झालं होतं 22 जानेवारी 1947 तिथून आपलं हे प्रिॲम्बल जे आहे आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठले प्रिन्सिपल्स जे आहे आपल्याला पाहायला भेटतात, सोव्हरेनिटी ऑफ पीपल, जस्टिस, इक्वालिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी. ना जर हे प्रिॲम्बल, आता प्रिॲम्बल बघा अगदी तुम्ही शाळेमध्ये असताना ना तुमच्या असेंब्लीमध्ये सुद्धा बऱ्याचशा शाळांमध्ये जे आहे प्रिॲम्बलसुद्धा म्हणजे जसं आपण प्रार्थना बोलतो, प्रतिज्ञा बोलतो, तसं प्रिॲम्बल सुद्धा जे आहे वाचलं जातं. तर कदाचित तुम्ही हे स्कूल लेवलवरती अभ्यासलेलं असेलच. आणि शाळेतसुद्धा बघा आपलं प्रत्येक विषयाचं जे टेक्स्टबुक असतं ना किंवा होतं, म्हणजे आपण जेव्हा अभ्यासलेलं आहे त्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा म्हणजे सुरुवातीला प्रिॲम्बल असायचं पहा, तिथून जे आहे सुरुवात व्हायची. सो प्रिॲम्बल जर पाहिलं
तर त्याचं एक्झॅक्ट टेक्स्ट इथं मी दिलेलं आहे तुम्हाला. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू अ सोव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. ओके, हे अशा पद्धतीने जे आहे याचा एंटायर टेक्स्ट जो आहे अगेन इट कंटिन्यूज. ओके, इथे पूर्ण देणं शक्य नाही आहे, आन्सर लेंदी होईल त्यामुळे मी दिलं नाही. बट इफ पॉसिबल तुम्ही हे पूर्ण प्रियम्बल जे आहे ते पाठ करा, कारण जर तुम्हाला प्रियम्बल पाठ झालं तर तुमचं 15 मार्कांचं पूर्ण आन्सर जे आहे तोंडपाठ होतं. कारण यात आलेल्या ज्या बेसिक आयडियाज आहे, ज्या कन्सेप्ट्स आहेत, जसं सोव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक, पुढे जे आहे जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर यालाच आपल्याला एक एक मुद्दा हा इंटरप्रेट करत जायचा आणि आपलं अखंड उत्तर जे आहे ते तयार होतं. तर हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे आपण हे फॉर्मली कधी अडॉप्ट केलेलं आहे तर 26 नोव्हेंबर 1949, आणि म्हणूनच ह्या दिवसाला बघा आपण आता संविधान दिवस म्हणून जे आहे ते साजरं करतो. आता ह्याचाच फिलॉसॉफिकल सोर्स ऑलरेडी जसं मगाशी मी सांगितलं की नेहरूंचं जे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन होतं तर तिथनं हे आपला प्रियम्बल जो आहे इट इज डिराईव्ड फ्रॉम. आणि यामध्ये काय आहे की ऑल पॉवर अँड अथॉरिटी डिराईव्ह फ्रॉम द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे सगळी पॉवर आणि अथॉरिटी जी आहे ती कुठून डिराईव्ह होते? फ्रॉम द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे पीपल ऑफ इंडिया, आपण जी जनता आहोत, आपल्याला महत्त्व आहे बघा. इंडिया शॅल बी अन इंडिपेंडेंट सोव्हरीन रिपब्लिक. इंडिपेंडेंट सोव्हरीन रिपब्लिक म्हणजे कुठल्याही देशाच्या अधिपत्याखाली नाही, नॉट अंडर द डॉमिनन्स ऑफ एनी कंट्री. आपण डॉमिनियन नसणार आहोत, तर आपण काय सोव्हरीन रिपब्लिक. सोव्हरीन रिपब्लिकचा अर्थ असा की जिथे गणतंत्र आहे, जिथे इतर देशाच्या आपण सत्तेखाली जे आहे त्यांच्या अधिपत्याखाली आपण आपले डिसिजन घेत नाही, तर आपले डिसिजन घेण्यासाठी आपण एंटायरली फ्री असतो. ॲडिक्वेट सेफगार्ड शॅल बी प्रोव्हाइडेड फॉर मायनॉरिटीज अँड बॅकवर्ड सेक्शन्स. तर जे मायनॉरिटीज आहे, जे बॅकवर्ड सेक्शन्स आहे त्यांच्याकरता पुरेसे असे सेफगार्ड जे आहे ते प्रोव्हाइड केले जाणार, असं हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये म्हणजे बेसिकली होतं. आणि तिथूनच आपलं हे प्रियम्बल येतं. द इंटिग्रिटी ऑफ द टेरिटरी अँड द डिग्निटी ऑफ द नेशन शॅल बी मेंटेन. आपल्या देशाची इंटिग्रिटी आणि डिग्निटी जी आहे ती मेंटेन केली जाणार. मग हे जे आयडियल्स आहे याच्यावर डिबेट झालं, यांना रिफाईन करण्यात आलं, आणि इव्हेंच्युअली मग जे आज आपलं प्रियम्बल आहे, म्हणजे ज्या भाषेत आहे, ज्या शब्दांचा तिथे चुनाव केलेला आहे, म्हणजे द चॉईस ऑफ डिक्शन, व्हॉट वी से, द चॉईस ऑफ वर्ड्स है ना, तर त्या पद्धतीने मग हे जे आहे ड्राफ्ट करण्यात आलं. कंपोनेंट्स ऑफ द प्रियम्बल. आता इथे सोर्स ऑफ अथॉरिटी काय काय आहे प्रियम्बलमध्ये? सोर्स ऑफ अथॉरिटी, की अथॉरिटी कुठून येते. नेचर ऑफ द स्टेट, की आपला स्टेट कसं असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आपल्या संविधानाचे काय उद्दिष्ट आहेत. आणि डेट ऑफ अडॉप्शन. ह्या महत्त्वाच्या अशा 4 गोष्टी ज्या आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. हे तुम्हाला हे 4 मुद्दे लक्षात आले तर आरामात तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकतात. सोर्स ऑफ अथॉरिटी सुरुवातीलाच आहे बघा इथे, वी द पीपल ऑफ इंडिया. सो वी द पीपल ऑफ इंडिया, इथे सोर्स ऑफ अथॉरिटी काय आहे? इट रेस्ट्स इन पीपल. म्हणजे आपली अल्टिमेट सोव्हरिनिटी जी आहे ती कुठे आहे? इट लाईज, इट रेस्ट विथ द पीपल. कोणतं ब्रिटिश क्राऊन नाही, पार्लमेंट नाही, किंवा कुठलीही एक्सटर्नल अथॉरिटी नाही. ओके, त्यानंतर आता आपण जर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसुद्धा जर पाहिली, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने हे संविधान जे आहे रचलं होतं, तर ती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसुद्धा इट सर्व्ड ॲज व्हॉट, इट फंक्शन्ड ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी ऑफ द पीपल. म्हणजे ही आपल्या लोकांचं जे आहे रिप्रेझेंटेशन करत होती. ओके, देअर बाय गिविंग डेमोक्रेटिक लेजिटिमसी टू द कॉन्स्टिट्यूशन. नाव नेचर जर पाहिलं इंडियन स्टेटचं तर ते कसं आहे? सोव्हरीन आहे. आणि ही सोव्हरिनिटी इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही प्रकारची आहे. म्हणजे आपला भारत देश जो आहे, आपले इंटरनल मॅटर्स असतील किंवा एक्सटर्नल मॅटर्स जे असतील तर त्याच्यामध्ये तो स्वतः निर्णय घेऊ शकतो. म्हणजे हे सगळे निर्णय घेण्यासाठी, ह्या सगळ्या पॉलिसीज ज्या आहे डिसाईड करण्यासाठी तो सक्षम आहे. त्याला इतर कुठल्या देशाचं डिक्टेशनची गरज नाही. सो इंडिया कंडक्ट्स इट्स फॉरेन रिलेशन्स इंडिपेंडेंटली. आपण कुठल्या इतर देशाच्या, इतर पॉवरच्या अधिपत्याखाली वागत नाही. ते पार्टिसिपेशन इन इंटरनॅशनल ट्रिटीज ऑर्गनायझेशन्स डज नॉट डायल्यूट सोव्हरिनिटी अनलेस कॉन्स्टिट्युशनली ऑथराईज. म्हणजे आपण जरी इंटरनॅशनल ट्रिटीज मध्ये पार्टिसिपेट करतो, त्याचे आपण मेंबर्स असतो किंवा सिग्नेटरी असतो, तरीसुद्धा याच्यानं आपलं सोव्हरीन स्टेटस जे आहे हे कॉम्प्रोमाइज होत नाही, ते डायल्यूट होत नाही. ओके, म्हणजे बेसिकली इंटरनल एक्सटर्नल अफेअर्स सगळे आपण आपले डिसाईड करतो. ब्रिटिश काळात काय होतं की त्यांच्याकडे ती पॉवर होती, म्हणजे अल्टिमेट पॉवर जी आहे क्राऊनकडे होती बघा. तिकडनं चार्टर यायचे ना, चार्टर जे आहेत
आणि मग त्या चार्टरमध्ये काही पॉवर्स जे आहे इथं जे ब्रिटिश गव्हर्नमेंटचं जे ईस्ट इंडिया कंपनी इथे होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे सर्वंट होते, मग तिकडनं चार्टर जे आहे आलं की त्या चार्टरमध्ये पॉवर्स दिलेले असायचे की ह्या लोकांना, म्हणजे हे जे इंग्रज लोक भारतात होते, की हे इथं काय काय करू शकतात, कशा पद्धतीने करू शकतात. आणि आपल्या देशाचा कारभार जो आहे असाच, म्हणजे तिथून जो आहे बेसिकली सगळा कारभार चालवला जात होता, म्हणजे ब्रिटनमधून क्राऊनद्वारे. पण आता असं आहे का? नाही. आपण सगळे निर्णय आपण घेत असतो. सोशलिस्ट आहे. आता सोशलिस्ट हा जो वर्ड आहे हा 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट थ्रू जो आहे इन्सर्ट करण्यात आलेला आहे. मग इथं काय आपल्याला आढळतं की आपल्या संविधानाची कमिटमेंट कशाप्रती? सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस. तुम्हाला मागेही मी सांगितलं होतं बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण ही वॉज अ ग्रेट इकॉनॉमिस्ट ॲज वेल, तर त्यांचं एक व्हिजन होतं की ह्या देशाला नुसतं पॉलिटिकल जस्टिस देऊन किंवा पॉलिटिकल राईट्स देऊन चालणार नाही आहे, तर इथे सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस असल्याशिवाय पॉलिटिकल जस्टिस काही एक कामाचं नाही. म्हणजे फक्त आपले लोक भारतामध्ये राज्य करताय त्याच्यानं भारताची परिस्थिती सुधारणार आहे का? नाही. जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिकाला समाजामध्ये एक समान असं स्टेटस, इक्वल स्टेटस मिळत नाही, त्याला इकॉनॉमिक जस्टिस मिळत नाही, म्हणजे त्याचं शोषण होत नसेल, त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळत असेल, तरच त्या डेमोक्रेसीला खरा अर्थ आहे, म्हणजे ती अर्थपूर्ण डेमोक्रेसी असेल. अन्यथा हा नावापुरतं पॉलिटिकल फ्रीडम देऊन काही एक होणार नाही आहे. तर तेच जे आहे उद्दिष्ट लक्षात घेता बघा, इथे आपण सोशलिस्ट, म्हणजे जरी सोशलिस्ट वर्ड इंट्रोड्यूस नव्हता केलेला, म्हणजे अमेंडमेंट थ्रू हा शब्द आला आहे, तरी मग त्यावेळेला का आपलं संविधान सोशलिस्ट प्रिन्सिपल आपल्या संविधानात सापडत नाही का आपल्याला? असं अजिबात नाही. आपण जर आपले DPSPs पाहिलं तर त्यामध्ये नक्कीच लक्षात येतं की जरी सोशलिस्ट शब्द हा प्रिॲम्बलमध्ये नव्हता, तरीसुद्धा आपलं संविधान जे आहे ते ह्या प्रिन्सिपलला कुठे ना कुठे प्रमोट करणारं असं आहे. हे बघा इथे दिलेलं आहे आर्टिकल 38, आर्टिकल 39 जे आहे DPSP मध्ये, इथे आपल्याला हे प्रिन्सिपल्स आढळतात. सेक्युलर. आता सेक्युलर हा शब्दसुद्धा 42nd अमेंडमेंट थ्रू जो आहे इन्सर्ट करण्यात आलेला आहे. अँड अगेन अमेंडमेंट झाल्यानंतर आपण सेक्युलर देश झालो का? तर असं नाही आहे. त्यापूर्वी पण आपण सेक्युलरच होतो, कारण आपले कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स जे आहे ती क्वालिटी रिफ्लेक्ट करतात. सेक्युलरचा अर्थ काय होतो? आता बघा, काही देश आहे ते ख्रिश्चन देश आहेत, म्हणजे त्या देशाचा धर्म काय आहे? ख्रिश्चॅनिटी. काही देश असे आहेत ज्याला आपण इस्लामिक कंट्रीज असं म्हणतो का? तिथला त्या देशाचा ऑफिशियल रिलिजन आहे इस्लाम. तसं आपल्या देशाचा कुठला ऑफिशियल रिलिजन आहे का? म्हणजे कुठला एक रिलिजन जो आहे तो सुपिरियर आहे का? नाही. आपल्या देशानं सेक्युलर प्रिन्सिपल जे आहे, म्हणजे आपल्या संविधानानं सेक्युलर प्रिन्सिपल अंगीकारलेला आहे, एक्सेप्ट केलेला आहे. म्हणजेच काय की इथे सगळे रिलिजन जे आहे एक समान असणार आहे. कुठलाच एक धर्म जो आहे तो खूप सुप्रीम आणि दुसरा धर्म जो आहे तो इन्फिरियर असं नाही आहे. देन डेमोक्रेटिक म्हणजे काय? आता डेमोक्रेसी म्हणजे फक्त मतदानापुरते अधिकार, त्याला आपण लोकशाही म्हणतो का? नाही. डेमोक्रेसीमध्ये पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक डेमोक्रेसीसुद्धा येते, म्हणजे जिथे पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेशन आहे आणि जे रूल करता इन द सेन्स नॉट रिअली रूल, बट जी पॉवरमध्ये असते जी पार्टी, तर तिची अकाउंटेबिलिटी आणि रूल ऑफ लॉ अकाउंटेबिलिटी इज व्हॉट की ते आपल्याला उत्तर देण्यासाठी बांधील आहे. व्हॉट एव्हर दे आर डुईंग दे मस्ट आन्सर अस. त्यांचे जे काही डीड्स असतात दोज आर क्वेश्चनेबल, वी कॅन क्वेश्चन देम. आणि रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्यासमोर सगळे एकसारखे आहेत, कोणीही कायद्याच्या वरती नाही. लॉ इज सुप्रीम अँड नॉट द रूलर. ओके. सो नेक्स्ट इज रिपब्लिक म्हणजे काय की इथे जो हेड ऑफ द स्टेट आहे हा इलेक्टेड असतो. आपल्याकडे असं वंशपरंपरेने चालतं का की एखादा म्हणजे रॉयल फॅमिली आहे आणि ती रॉयल फॅमिली जी आहे तर वंशपरंपरेनुसार म्हणजे हेरिडेटरी त्यांचं चालूच आहे ना, फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. असं नाही आहे. जो हेड ऑफ द स्टेट जो आहे तो आपण इलेक्ट करतो. आणि इथे कोण आहे? आपला प्रेसिडेंट जो आहे है ना, तर प्रेसिडेंट जे आहे हे हेरिडेटरी नेचरचं आहे का? ही जी पोस्ट आहे अजिबात नाही. तर इथे इलेक्ट केलं जातं आणि सगळ्याच पोस्ट आपल्याकडे कशा आहेत? इलेक्टेड आहे. इथे हेरिडेटरी रूल काही नाही आहे. देन ऑब्जेक्टिव्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आपल्या प्रिॲम्बलमध्ये अजून आपल्याला काय सापडतं? आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत? ते आहे जस्टिस. आता जस्टिस म्हणजे न्याय. तर जस्टिस कसा? तर सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल म्हणजे तिन्हीही ह्या ॲस्पेक्टमध्ये जस्टिस असेल तर खऱ्या अर्थानं आपण त्याला डेमोक्रेसी म्हणू शकतो. म्हणजे जस्टिस या तिन्ही डायमेन्शन्समध्ये
ओके. आता सोशल जस्टिस म्हणजे काय, की जिथे सामाजिक भेदभाव नाही आहे, इनइक्वालिटीज नाही आहे. तर आपण बघतो आर्टिकल 17मध्ये अनटचेबिलिटी जी आहे अबॉलिश करण्यात आली आहे. आर्टिकल 18मध्ये इथे टायटल्स जे आहे, टायटल्ससुद्धा हे काय केलेलं आहे, प्रोहिबिट केलेलं आहे की कुठलं टायटल जे आहे ते दिलं जाणार नाही. देन एन्शुअरिंग फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, गॅरंटिंग इक्वल पॉलिटिकल पार्टिसिपेशन. सो प्रत्येकाला जे आहे इक्वली पार्टिसिपेट करता आलं पाहिजे पॉलिटिक्समध्ये. तो इट इज थ्रू वोटिंग. आपल्याकडे काय आहे, ॲडल्ट फ्रँचाईज आहे. प्रत्येक व्यक्ती जिचं वय वर्ष 18 त्याला वोटिंगचा अधिकार आहे. पूर्वी असं होतं का ब्रिटिशांच्या राज्यात? नाही. ज्याच्याकडे ईस्ट इंडिया कंपनीचे जितके जास्त शेअर्स त्याला वोटिंगचा अधिकार होता आणि त्याला त्याच्या वोटची किंमत पण तेवढी जास्त होती. म्हणजे समजा 500 रुपयांचे शेअर्स असतील तर त्याला 1 वोटचा अधिकार. 1000 रुपये असतील, 1000 रुपयांचे शेअर असतील तर मग त्याच्या वोटची किंमत जी आहे म्हणजे हिज वोट इज इक्वल टू 2 वोट्स, अशा पद्धतीचं होतं. पण हे सगळे भेदभाव जे आहे हे दूर केले आपल्या कॉन्स्टिट्यूशनने आणि हे आपल्याला कुठे रिफ्लेक्ट होतं, प्रिॲम्बलमध्ये. कारण प्रिॲम्बलमध्ये काय म्हटलेलं आहे, जस्टिस कसं सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे ह्या देशातले रिसोर्सेस फक्त कुठल्या एका व्यक्तीच्या किंवा एका फॅमिलीच्या किंवा एका इन्स्टिट्यूशनच्या हवाली न करता त्यांचं फेअर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते व्हायला पाहिजे. म्हणजे कुठला फक्त एकटा अडाणी अंबानी जो आहे त्याच्याकडे सगळे रिसोर्सेस नसावे, तर प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी जी आहे ती असली पाहिजे टू अर्न लाईव्हलीहूड अँड टू गेन इकॉनॉमिक बेनिफिट्स. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. इथे आपल्याला स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये कसलं आहे, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. तर हे काय आहे की आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला एक्सप्रेस होण्याचा. इथे आर्टिकल 19 आहे बघा. आर्टिकल 19मध्ये वेगवेगळे फ्रीडम दिलेले आहेत ना, ते सगळे फ्रीडम जे आहे इथे लिबर्टीमध्ये येतात. त्यानंतर आपले जे कल्चरल एज्युकेशनल राईट्स आहे तर त्यातला पण काही भाग जो आहे बघा इथे रिफ्लेक्ट होतो की ज्याला त्याला आपला बिलीफ, फेथ जो आहे तो जोपासण्याचा अधिकार आहे. ज्याला ज्या देवाची पूजा करायची आहे, नाही करायची आहे, तरीसुद्धा त्यांच्याकडे ती पूर्ण मुभा आहे. कोणी कोणाला फोर्स नाही करू शकत. तुम्ही सिख नाही आहे तरी तुम्हाला गुरुद्वारात जायचं आहे, तुम्हाला कोणीही अडवणार नाही. ठीक आहे. सो तुम्ही ख्रिश्चन आहात किंवा नाही आहात, सपोज तुम्ही ख्रिश्चन आणि तुम्ही तरीसुद्धा सपोज कुठल्या देवी देवतांचे उपवास करताय किंवा मंदिरात जाताय, नो बडी कॅन स्टॉप यू. तुम्ही भजन कीर्तन करताय, नो बडी कॅन स्टॉप यू. सो ही लिबर्टी जी आहे आपल्याला आपल्या संविधानानं दिलेली आहे. आणि लिबर्टी हे जे प्रिन्सिपल आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे बेसिकली ही आपल्याला प्रिॲम्बलमध्ये सापडते. त्यानंतर इक्वालिटी. तो इक्वालिटी अगेन आपला आर्टिकल 14, 15, 16, 17, 18 हे सगळे झाले. सो इक्वालिटी यू ऑल नो की अशी सोसायटी जी नॉन हायरार्किकल आहे. म्हणजे काय की जिथे हायरार्की जी आहे ही नसावी. म्हणजे जसं एक राजा असणार, राजाचा सेनापती असणार, सामान्य प्रजा असणार, ना नॉट लाईक दिस. ना कोणी कोणाच्या वरती नाही. इथे सब एक समान आहे भाई, सगळे एकसारखे. इथे कोणी एक राजा महाराजा राजकुमार राजकुमारी असं काही सीन नाही आहे. तो यहाँ पे सब इक्वल है. अँड फ्रॅटर्निटीचा अर्थ होतो की म्हणजे इथे बंधुभाव असला पाहिजे. डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल जर असेल तरच आपली युनिटी आणि इंटिग्रिटी नेशनची जी आहे ती जपली जाणार आहे. तर बाबासाहेबांनी म्हटलं की विदाऊट फ्रॅटर्निटी लिबर्टी इक्वालिटी वूड रिमेन हॉलो आयडियल्स. ठीक आहे. सो ह्या सगळ्या आयडियाज जे आहे म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते आपल्याला प्रिॲम्बलमध्ये सापडतात. आणि त्यानंतर महत्त्वाचं येतं डेट ऑफ अडॉप्शन. तर हे आहे 26 नोव्हेंबर 1949, जिथे फॉर्मली आपण ते एक्सेप्ट केलं. आणि फोर्समध्ये जे आहे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आलं 26 जानेवारी 1950 रोजी. आता याचं लिगल स्टेटस काय आहे बरं प्रिॲम्बलचं? म्हणजे प्रिॲम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे की नाही आहे? शुड इट बी ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट, की सेपरेट आहे? तर बेरुबरी युनियन केस जी आहे याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की प्रिॲम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. पण केशवानंद भारतीची जी केस झाली तिथं कोर्टानं म्हटलं की प्रिॲम्बल जो आहे हा एक अविभाज्य असा इंटिग्रल असा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा. अँड इट एम्बॉडीज इट्स बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये प्रिॲम्बलसुद्धा येतं. एक बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? पाया आहे. ज्या पायावर ही पूर्ण बिल्डिंग म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन उभं आहे. तर कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय येतो? प्रिॲम्बल येतो. आता प्रिॲम्बलची बघा अमेंडमेंट आत्तापर्यंत कितीदा झाली आहे माहिती आहे? फक्त आणि फक्त एकदाच. आजपर्यंत प्रिॲम्बल फक्त एकदाच अमेंड झालेला आहे. आणि ह्या अमेंडमेंट थ्रू 3 शब्द ॲड करण्यात आले: सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. याला तुम्ही सिस
असं लक्षात ठेवू शकता. एस फॉर सेक्युलर, आय फॉर इंटिग्रिटी, एस फॉर सोशलिस्ट. आता ही कुठली बरं अमेंडमेंट होती? दिस अमेंडमेंट वॉज 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1976. ह्या अमेंडमेंटला मिनी अमेंडमेंट असं सुद्धा मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की बरेचसे चेंजेस जे आहे ह्या अमेंडमेंटने आणले होते. सो दीज वर द 3 वर्ड्स, दोज वर इन्सर्टेड. तो आय होप तुम्हाला प्रिॲम्बलबद्दल जे आहे बऱ्यापैकी एक क्लॅरिटी जी आहे ती आलेली असेल. आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत कीप रिवायझिंग युअर concepts.